नमस्कार मित्रो, तुम्हाला माहितीच आहे येत्या 4-5 दिवसाआधीच मालेगाव तालुक्यातील चालूच घटना आहे। डोंगराळे गावात लहानशा चिमुकली मुलीवर 3.5 वर्षाच्या मुलीवर बोलायला सुद्धा योग्य वाटत नाही, अतिशय घाण प्रकारचं जे दुर्दैव कृत्य केलेलं आहे। त्या 24 वर्षाच्या मुलाने, त्याला मुलगा नाही म्हटलं तरी चालेल, तो एक राक्षस जातीचा असून त्या नराधमाला अशी कुठल्याही प्रकारची लाज वाटली नाही की ही मुलगी भाचीच्या रूपात किंवा मुलगीच्या रूपात किंवा एखादी पुतणीच्या रूपात त्याने ती मुलगीला बघितलं नाही आणि तिच्यावर एवढ्या घाण प्रकारचा अन्याय केला, तो म्हणजे बलात्कार करून देखील त्या एवढ्याशा चिमुकली मुलीवर त्याने तिच्या तोंडावर दगड मारहाण करून तिचं एवढं घाण मरण केलेलं आहे। त्या बाबतीत महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत हा क्रोधित झालेला आहे। ही गोष्ट भारतात पूर्ण पसरलेली आहे। त्याच्यासोबत आम्ही देखील त्या गोष्टीबाबत खूप क्रोधित आहोत। म्हणून मुख्यमंत्री साहेब तसेच उपमुख्यमंत्री साहेब, नामदार आमदार मान्य दादाजी भुसे साहेब, आम्ही विनंती करतो अशा या नराधमांना शिक्षा खूप मोठी झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आम्ही ते विनंती करतो। आणि आपण विचार करू शकत नाही तिच्या आई वडिलांवर काय बीतत असेल। एका महिलेसाठी खूप अवघड असतं का 9 महिने तिला पोटामध्ये सांभाळणं। एका अगदी म्हणजे तिच्या आई वडिलांनी तिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं असेल आणि आज त्यांना माहिती पण नसेल का, असं वाटलं पण नसेल त्यांना की आपली मुलगी आता दिसती तर दुसऱ्या मिनिटाला ती आपल्याला दिसणार नाही। जे काही झालं आहे ते खरंच खूप विचित्र घडलेलं आहे। त्याच्यावर खरंच तिला न्याय मिळालाच पाहिजे। त्या नालायक माणसाला खरं फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आम्ही दोघं आणि आम्ही संपूर्ण खानदेश कलाकार व तसेच जेवढं महाराष्ट्र त्यांच्याकडनं तुम्हाला विनंती करतो, कारण हे इथे कुठेतरी थांबलं पाहिजे। आता खूप वाढतं आहे, महिला कुठेतरी सुरक्षित आहे की नाही हे म्हणजे आम्हाला सुद्धा सर्वांना प्रश्न पडलेला आहे। प्लीज ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढा आणि त्या नालायकाला फाशी झालीच पाहिजे, एवढं आमच्याकडून खूप मोठी एक विनंती आहे। नमस्कार मित्रो, तुम्हाला माहितीच आहे येत्या 4-5 दिवसाआधीच मालेगाव तालुक्यातील चालूच घटना आहे। डोंगराळे गावात लहानशा चिमुकली मुलीवर 3.5 वर्षाच्या मुलीवर बोलायला सुद्धा योग्य वाटत नाही, अतिशय घाण प्रकारचं जे दुर्दैव कृत्य केलेलं आहे। त्या 24 वर्षाच्या मुलाने, त्याला मुलगा नाही म्हटलं तरी चालेल, तो एक राक्षस जातीचा असून त्या नराधमाला अशी कुठल्याही प्रकारची लाज वाटली नाही की ही मुलगी भाचीच्या रूपात किंवा मुलगीच्या रूपात किंवा एखादी पुतणीच्या रूपात त्याने ती मुलगीला बघितलं नाही आणि तिच्यावर एवढ्या घाण प्रकारचा अन्याय केला, तो म्हणजे बलात्कार करून देखील त्या एवढ्याशा चिमुकली मुलीवर त्याने तिच्या तोंडावर दगड मारहाण करून तिचं एवढं घाण मरण केलेलं आहे। त्या बाबतीत महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत हा क्रोधित झालेला आहे। ही गोष्ट भारतात पूर्ण पसरलेली आहे। त्याच्यासोबत आम्ही देखील त्या गोष्टीबाबत खूप क्रोधित आहोत। म्हणून मुख्यमंत्री साहेब तसेच उपमुख्यमंत्री साहेब, नामदार आमदार मान्य दादाजी भुसे साहेब, आम्ही विनंती करतो अशा या नराधमांना शिक्षा खूप मोठी झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे, आम्ही ते विनंती करतो। आणि आपण विचार करू शकत नाही तिच्या आई वडिलांवर काय बीतत असेल। एका महिलेसाठी खूप अवघड असतं का 9 महिने तिला पोटामध्ये सांभाळणं। एका अगदी म्हणजे तिच्या आई वडिलांनी तिला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं असेल आणि आज त्यांना माहिती पण नसेल का, असं वाटलं पण नसेल त्यांना की आपली मुलगी आता दिसती तर दुसऱ्या मिनिटाला ती आपल्याला दिसणार नाही। जे काही झालं आहे ते खरंच खूप विचित्र घडलेलं आहे। त्याच्यावर खरंच तिला न्याय मिळालाच पाहिजे। त्या नालायक माणसाला खरं फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आम्ही दोघं आणि आम्ही संपूर्ण खानदेश कलाकार व तसेच जेवढं महाराष्ट्र त्यांच्याकडनं तुम्हाला विनंती करतो, कारण हे इथे कुठेतरी थांबलं पाहिजे। आता खूप वाढतं आहे, महिला कुठेतरी सुरक्षित आहे की नाही हे म्हणजे आम्हाला सुद्धा सर्वांना
प्रश्न पडलेला आहे. प्लीज ह्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढा आणि त्या नालायकाला फाशी झालीच पाहिजे, एवढं आमच्याकडून खूप मोठी एक विनंती आहे. घातला जिव्हारी